समाज केवळ कायद्यांवर चालत नाही, समाजाला बळकटी देण्यासाठी लोकांनी संवेदनशीलता, त्यांच्या संस्कृतीशी संबंध आणि आपलेपणाची भावना विकसित केली पाहिजे। या गोष्टी समाजात परस्पर बंधुता वाढवतात, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं। नेले फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केलं। लोकांमध्ये एकमेकांबद्दल आपलेपणाची भावना असली पाहिजे। ही संवेदनशीलता आपल्या आत नेहमीच जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अणु चाचण्यांवरील वादासंदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे। अमेरिका, चीन, पाकिस्तान कुणीही भारतावर दबाव आणू शकत नाही, असं ते म्हणाले। राष्ट्रीय सुरक्षा तसंच अणु चाचण्यांविषयी निर्णय भारत आपल्या हिताच्या आधारानेच घेईल आणि आवश्यक तेव्हा योग्य पाऊल उचलेल, असं सिंह म्हणाले। त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिसऱ्या पक्षाचा कोणताही सहभाग नाकारला आणि या कारवाईमध्ये मानवी वस्ती टार्गेट नव्हतंच आणि फक्त दहशतवादी ठिकाणं लक्ष्य केली गेली, असंही स्पष्टपणे बजावले। जर गरज भासली तर राष्ट्रपात्र निर्णय पुन्हा लागू करण्यास तयार आहोत, असंही त्यांनी अधोरेखित केलं। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। 6 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी मतदान पार पडलं। बिहारच्या निवडणुकीमध्ये एका खासदारानं दुबार मतदान केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। लोक जनशक्ती पक्ष हा एनडीएचा मित्रपक्ष आहे। या पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी बुधवारी मतदान केल्यानंतर दोन्ही हातांच्या बोटांना शाई असल्याचं दाखवलं। शांभवी चौधरी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला। मतदान करून बाहेर आल्यानंतर खासदार शांभवी चौधरी उजव्या हाताच्या बोटावर शाई लावली असल्याचं दाखवतात, पण इतर लोकांनी डावा हात दाखवल्याचं पाहून त्या लगेच डावा हात वर करतात आणि तेव्हा त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला सुद्धा शाई लावल्याचं दिसलं। खासदार शांभवी चौधरी यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। त्यानंतर काँग्रेसनं त्यांच्यावर 2 वेळा मतदान केल्याचा आरोप केलाय। तेलंगणातील जुबिली हिल्स पोटनिवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद चिघळला। प्रचार सभेमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असं विधान केलं। या वक्तव्यावर भाजपनं जोरदार टीका करत रेड्डी यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप केलाय। दरम्यान या वक्तव्यामागे मुस्लिम मतांचं विभाजन रोखण्याची काँग्रेसची रणनीती असल्याचं बोललं जात आहे। या मतदारसंघामध्ये मुख्य लढत काँग्रेसचे नवीन यादव, बीआरएसच्या मगंती सुनीता आणि भाजपचे लंकाला दीपक रेड्डी यांच्यामध्ये असेल। एमआयएमनं काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यानं निवडणुकीची लढत आणखी चुरशीची केलेली आहे। परराष्ट्र मंत्रालयानं पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना रशियन सैन्यामध्ये नोकरीच्या आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन केलंय। रशियन सैन्यामध्ये भारतीयांची भरती होत असल्याच्या माहितीवरून दिल्ली आणि मॉस्को इथल्या अधिकाऱ्यांशी तातडीनं चर्चा करून ही प्रक्रिया त्वरित थांबवण्याची आणि आधीच भरती झालेल्या भारतीयांना मुक्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान आम्ही प्रभावित कुटुंबाशी सुद्धा सतत संपर्कात असून नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू करतोय, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे। रशियन सैन्यामध्ये सहभागी होणं अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। राष्ट्रीय तपास संस्थेनं छत्तीसगडमधील बस्तर विभागातील दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांमध्ये एकूण 12 ठिकाणी छापे टाकले। प्रतिबंधित दहशतवादी संघटना सीपीआयच्या सशस्त्र कॅडरनं 2023 मध्ये केलेल्या आयईडी स्फोट आणि घातपाताच्या प्रकरणाच्या तपासाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे। अरणपूर आयईडी स्फोट प्रकरणामध्ये एनआयएनं ही शोध मोहीम राबवली। आयईडी स्फोटाच्या गटामध्ये सहभागी असलेल्या आणि या दहशतवादी संघटनेला मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणं तसंच पुढील कारवाईसाठी पुरावे गोळा करणं हा या तपासणीचा उद्देश आहे। सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर वेळीच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। शाळा, रुग्णालय, रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकं यासारख्या सार्वजनिक परिसरातून सर्व भटकी कुत्री त्वरित हटवा, त्यांची नसबंदी करून त्यांना पाळीव प्राणी निवारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। प्रत्येक भटक्या कुत्र्याला अशा परिसरामधून त्वरित हटवलं जावं आणि नसबंदीनंतर निवारगृहामध्ये हलवावं, असं न्यायमूर्ती विक्रमनाथ, संदीप मेहता आणि NV अंजरिये यांच्या पीठानं स्पष्ट केलं। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून शेती आणि नुकसान भरपाईच्या संदर्भात 10,000 कोटींचं मदत पॅकेज जाहीर करण्यात आलं। यावर्षी मान्सूनच्या अभूतपूर्व पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आणि त्यांच्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 10,000 कोटी रुपयांचं मदत आणि सहायता पॅकेज जाहीर केलं। गेल्या 2 दशकामध्ये गुजरातमध्ये झालं नसेल अशा अभूतपूर्व पावसामुळे यावर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं।
कर्नाटकमध्ये उसाला 3,500 दर देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। यावेळी आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त करत बेळगावमधील हत्तरगी टोलनाक्याजवळ पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। याच वेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस वाहनांवर दगडफेक केली। त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। महामार्गावरच्या वाहनांच्या रांगा लागल्या। दरम्यान बंगळुरूमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची 80 पेक्षा अधिक साखर कारखानदारांसोबत बैठक आहे। दुकानदारांनी यावेळी एमएसपी, इथेनॉल दर आणि निर्यात बंदीमुळे 3,500 दर देणं शक्य नाही असं सांगितलं। देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या चिकन नेक म्हणजेच सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेला मजबूती देण्यासाठी भारतीय लष्कराने बमोनी, किशनगंज आणि चोपडा इथं 3 नव्या चौक्या उभारल्या। ईशान्य भारताला देशाच्या इतर भागांशी जोडणारा हा 22 किलोमीटरचा अरुंद पट्टा बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि चीनच्या सीमेनं वेढलेला आहे। त्यामुळे अत्यंत संवेदनशील आहे। बदलता आंतरराष्ट्रीय राजकारण आणि बांगलादेश पाकिस्तानची वाढती जवळीक लक्षात घेता या भागामध्ये गस्त आणि सुरक्षा वाढवावी असा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे शत्रूचा कोणताही डाव आता चिकन नेक जवळ फेल होणार आहे। दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेमध्ये मोठी त्रुटी घडल्याचं समोर आलं। एका ब्रिटिश नागरिकानं इमिग्रेशन क्षेत्रफळातून पळ काढला आणि दिल्लीत प्रवेश करण्यात यश मिळवलं आणि त्या व्यक्तीला थायलंडहून ब्रिटनला डिपोर्ट करण्यात येत होतं। दिल्लीमध्ये ट्रान्झिट दरम्यान फॉर्मॅलिटीज करत असताना तो फरार झाला। दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवत आहेत। दरम्यान पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित एअरलाइन्स कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे। दिल्ली विमानतळावर काल हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती। उड्डाण नियोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टीममध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे सर्व एअरलाइन ऑपरेशन्सवर परिणाम झाला। एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना फ्लाइट प्लॅन मॅन्युअली हाताळावं लागलं। उड्डाण आणि लँडिंगला विलंब झाला। तांत्रिक पथकांनी बिघाड दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू केलं। प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल विमानतळ प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केली। उड्डाणाचं अपडेट वेळापत्रक तपासूनच विमानतळावर या असं आवाहन आता करण्यात आलंय। भटक्या कुत्र्यांवरील सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन आदेशानंतर प्राणीप्रेमींमध्ये नाराजी उसळली आहे। याचिकाकर्त्या वकील ननिता शर्मा कोर्टातच भावूक झाल्या। माध्यमांशी बोलताना त्या ढसाढसा रडल्या आणि हा निर्णय 11 ऑगस्टच्या कडक आदेशासारखाच वेदनादायक असल्याचं त्यांनी सांगितलं। न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणांहून सगळीच कार्यालयं, त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, रेल्वे स्थानकं, बस थांबे इथले भटके कुत्रे हटवून शेल्टरमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश दिले। या ठिकाणी कुत्रे परत येऊ नयेत म्हणून नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे। दरम्यान या कारवाई दरम्यान मुक्या प्राण्यांवर अन्याय होऊ नये अशी वेदना ननिता शर्मा यांनी व्यक्त केली। गुजरातच्या सुरतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 38 वर्षीय तरुणाचा 12 दिवसाच्या उपचारानंतर मृत्यू झाला। नमाज पठण करून घरी परत येत असताना 4 ते 5 कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला आणि यावेळी पळत असताना तो घसरून पडला। त्याच्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मेंदूत रक्तस्राव झाला, तर पाठीचा कणा फ्रॅक्चर झाल्यामुळे अर्धांगवायू झाला होता। प्रकृती बिघडत गेली आणि त्यानंतर गुरुवारी अखेर त्याचा मृत्यू झाला। सुरत शहरामध्ये दररोज 35 ते 40 कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना नोंदवल्या जात आहेत। भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका हा गंभीर स्वरूप धारण करताना दिसतोय। छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये उदंती एरिया कमांडर सुनील आणि सेक्रेटरी अरेना यांच्यासह 7 नक्षलवादी जंगलातून बाहेर पडत आत्मसमर्पणासाठी जिल्हा मुख्यालयाकडे रवाना झाले होते। या सगळ्यांवर प्रत्येकी 8 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं होतं। त्यांच्याकडे SLR, INSS यासह 5 शस्त्र आढळली। शिवाय 1 लाख बक्षीसधारक कांती सुद्धा आत्मसमर्पणासाठी बाहेर पडला। छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या तीव्र कारवाईमुळे नक्षलवादी मोठ्या प्रमाणात शरण येत आहेत। IG रायपूर रेंज आणि गरियाबंद SP या संदर्भात सविस्तर माहिती पत्रकार परिषदेमधून देणार आहेत अशी माहिती मिळते। एअर इंडिया विमान दुर्घटना प्रकरणातील पायलटच्या मृत्यू प्रकरणातील याचिकेवर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं टिप्पणी केली आहे। अपघातासाठी पायलटला दोषी ठरवता येत नाही, स्वतःवर भार उचलू नका असं कोर्टानं म्हटलं। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या प्राथमिक अहवालात सुद्धा पायलटची चूक दिसून येत नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। या अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी पायलटच्या वडिलांनी केलेली असून त्यांच्या याचिकेवर कोर्टानं केंद्र सरकार आणि DGCA कडून उत्तर मागितलेलं आहे। मध्य प्रदेशातील शिवपूर जिल्ह्यातून मध्यान्ह भोजन योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी संतापजनक घटना समोर आलेली आहे। विजयपूरमधील हुलपूर या सरकारी शाळेमध्ये लहान मुलांना
ताटलीऐवजी फाटलेल्या कागदाच्या तुकड्यांवर जेवण दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। जमिनीवर बसून मुलांना भात भाजी खायला देत असतानाच शिक्षक आणि कर्मचारी मात्र उभं राहून हे सगळं बघत होते। यावेळी कुणीही हस्तक्षेप सुद्धा केला नाही। या प्रकारानंतर शिक्षण विभागामध्ये खळबळ माजली। संबंधित शाळेकडून तातडीनं अहवाल मागवण्यात आला, शिवाय चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले। लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वंशिका हापूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी गंभीर आरोपांमुळे। घर नावावर करण्याच्या वादातून वंशिकानं आपल्या आईला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओमध्ये वंशिका तिच्या आईला ढकलताना आणि शिवीगाळ करताना दिसतेय। पीडित आईने पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। मारहाण, धमकावणं आणि दागिने हिसकावण्याचा आरोप तिनं आपल्या मुलीवर केलेले आहेत। वंशिका YouTube, Instagram आणि Facebookवर लाखो फॉलोअर्स असलेली पॉप्युलर क्रिएटर आहे। 2022 पासून 210 व्हिडिओ तिने अपलोड केलेत। कौटुंबिक कलह आणि हिंसाचारामुळे आता हा प्रकार मोठा चर्चेत आलाय। नारळांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये नारळ उत्पादन मोठ्या संकटात सापडलंय। हवामानात होणारा बदल, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटांमुळे उत्पादन सातत्यानं घटतंय आणि राज्याला आता तामिळनाडूवर अवलंबून राहावं लागतंय। गेल्या वर्षी 30 रुपयांना मिळणारा नारळ यंदा 70 ते 72 रुपयावर पोहोचलाय। नारळाच्या तेलाचा भाव हा 400 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। नारळाच्या झाडांची संख्या घटली, त्यामुळे शेतकरी आणि पारंपरिक उद्योग धोक्यात आलेले असून गॉड्स ओन कंट्री अशी सुद्धा केरळची ओळख आता संकटात आली आहे। हवामानातील अनियमित बदल हेच या मोठ्या घसरणीचं मुख्य कारण ठरतंय। उत्तर प्रदेशातील सुनगड गावातल्या एका शेतकऱ्यानं चक्क आपल्या रेड्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च केले। तब्बल लाखो रुपये खर्च करून धूमधडाक्यात रेड्याला सजवून गावातून मिरवणूक काढली गेली। यावेळी गळ्यामध्ये नोटांचे हार घातले गेले। खास केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन पार पडलं। यावेळी डीजेच्या तालावर ग्रामस्थांनी मनसोक्त नाच सुद्धा केला। शेतकऱ्यांना सर्व गावकऱ्यांना भोजनाची मेजवानी दिली। या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय। ही घटना मोठी चर्चेत आली आहे। टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा चर्चेत आलाय। शमीच्या पत्नी हसीन जहांनं पोटगी वाढवण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सध्या कोलकाता हायकोर्टानं तिच्यासाठी 1.5 लाख आणि मुलीसाठी 2.5 लाख अशी दरमहा 4 लाखांची पोटगी ठरवली आहे। ही रक्कम अपुरी असल्याचा दावा करत जहांनं आव्हान दिलेलं आहे। दरम्यान महिन्याला 4 लाख रुपये जास्त नाहीत का असा सवाल कोर्टानं केलेला आहे। तरी सुद्धा न्यायालयानं शमी आणि पश्चिम बंगाल सरकारला 4 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलेलं आहे। पुढची सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे।